पुण्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर ड्रग्ज विकल्या जाणाऱ्या पब आणि हॉटेलवर बुलडोझर चालवण्याचे शिंदेंचे आदेश। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। पुण्यात सरकार विरोधात आंदोलन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी। विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा, मुख्यमंत्री शिंदेंची दिल्लीत अमित शहांसोबत गुप्त बैठक। फडणवीस बावनकुळेंनीही घेतली शहांची भेट। शिंदे आणि फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग। पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असल्याची माहिती। भाजपाला रामराम ठोकत माजी मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादीत। शरद पवार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील नियुक्तीला आव्हान। अनेक हत्या प्रकरणातील आरोपी विजय पालांडेंची कोर्टात याचिका। भाजपाकडून निवडणूक लढल्यानं नियुक्ती रद्द करण्याची मागणी। संसदीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। महाराष्ट्रात नव्या खासदारांनी घेतली खासदारकीची शपथ। लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव। भाजपाकडून लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न, तर लोकसभेचं उपाध्यक्ष विरोधी पक्षाला मिळावं अशी इंडिया आघाडीची मागणी। राहुल गांधींनी एनडीए सरकारकडे मागितला सत्ता स्थापनेनंतरच्या 15 दिवसांचा हिशोब। महागाई, दहशतवादी हल्ले, रेल्वे दुर्घटना, नीट परीक्षा घोटाळ्यावरून राहुल गांधींनी मोदींना घेरलं। गंगा तीस्ता पाणी वाटपावरून मोदी आणि शेख हसीना यांच्यात झालेल्या चर्चेवरून ममता बॅनर्जी नाराज। आमच्याशिवाय शेजारील देशाशी अशी चर्चा मान्य नाही। ममता यांचं पत्राद्वारे पंतप्रधान मोदींसमोर नाराजी व्यक्त। Thank you.